आम्हाला लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत. जर तुम्हाला पैसे हवे असतील तर पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार. आज होणार पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आदेश. आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे वितरण करण्याचं नियोजन शासनाने आखलेलं आहे. 22 डिसेंबर, 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत. नवीन GR सुद्धा आलेला आहे. याच्याविषयी आपण संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. चॅनलवर प्रथमच आलेला असाल तर चॅनलला करा सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या नवनवीन अपडेट यूट्यूबवर सर्वात अगोदर भेटत राहतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे शासनाने निर्णय घेतलेला आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचा 3,000 रुपये लाभ एकत्रितरित्या शासना लाडक्या बहिणीच्या खात्यावर पाठवण्याचा निर्णय आत्ताच काही क्षणांपूर्वीच झालेला आहे. आणि आत्ताची सर्वात मोठ्या आलेल्या अपडेटनुसार लाडक्या बहिणींना 16वा, 17वा आणि 18वा 3 हप्ते मिळून 4,200 रुपयांचा धमाकेदार बोनस जो आहे तो वितरित केला जाणार आहे. याच्या संदर्भात अतिशय मोठ्या सूचना देखील आलेल्या आहेत. आता हे पैसे कोणत्या बहिणींना मिळणार, कशा पद्धतीने मिळणार आणि किती वाजता किंवा तुमच्या खात्यावर कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार त्याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही व्हिडिओला लगेच लाईक करून घ्यायचं आहे, कारण की आजपासून 1,500 आणि 3,000 रुपयांचं वितरण शासनाने सुरुवात केलेली आहे. पहिला टप्पा असणार आहे 1,500 रुपये वितरण संदर्भात, तो म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता. त्याच्यानंतर असणार आहे डिसेंबरचा हप्ता. असे 2 हप्ते मिळून तुम्हाला एकूण 2 टप्प्यामध्ये 3,000 रुपयांची रक्कम तुमच्या खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे, म्हणजेच थोडक्यात जमा केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आजपासून सकाळी कोणत्या लाडक्या बहिणींना मेसेज पडले किंवा आज रात्री कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे त्याच्याविषयीची डिटेल संपूर्ण अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींना पैसे वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. आणि शिंदेसाहेब जे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आहेतच, त्यामुळे त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात 17वा आणि 18वा हप्ता वितरण करण्याचा निर्णय आजची अंमलबजावणी आज रात्रीपासूनच करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. उद्या सकाळी म्हणजे 22 डिसेंबर, 23 डिसेंबर आणि 24 डिसेंबर हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण या प्रत्येक दिवशी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये धडाधड पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणते ते निवडक जिल्हे आहेत आणि नवीन लाभार्थी यादी कशा पद्धतीने आलेली आहे आणि या नवीन लाभार्थी यादींमध्ये कोणत्या लाडक्या बहिणींना 100% लाभ मिळणार आहे, कोणत्या बहिणी वंचित राहणार आहेत आणि सोबतच लाडक्या बहिणींना 3,000 मिळणार की 4,500 मिळणार की रक्कम एकूण किती मिळणार ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की नवीन लाभार्थी यादी जी आलेली आहे त्यामध्ये पात्र लाभार्थी महिलांचे नावं आहेत आणि त्याच यादीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर वळूया आपल्या मेन अपडेटकडे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना पैसे वितरण संदर्भाची यादी. आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा, अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आणि त्याच्यासोबतच एकूण 17 जिल्ह्यांची नवीन लेटेस्ट यादी त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहेत ते जमा होणार आहेत, त्यासुद्धा नवीन आलेल्या यादीनुसारच. चला तर जाणून घेऊया नेमकं शिंदेसाहेबांनी कोणती यादी जाहीर केलेली आहे, कोणत्या महिलांचं त्यामध्ये नाव असणार आहे आणि तुम्हाला आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये मेसेज येणार का किंवा पैसे जमा होणार का ते देखील आपण व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहोत. हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही, कारण की आजपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते वितरण करण्यासंदर्भात 3 टप्प्यामध्ये वितरण करण्याचे निर्णय शासनाने घेतलेला आहे. 1,500 रुपये जे आहे ते तुमचे थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये डिसेंबरचा हप्ता, नोव्हेंबर अधिक डिसेंबर सोबतच तिसरा टप्पा जो जानेवारीचा अतिशय महत्त्वाचा टप्पा असणार आहे. मकर संक्रांतीनिमित्त शासनाने काही लाडक्या बहिणींना गिफ्ट वितरण करण्याचा निर्णय काही क्षणांपूर्वीच घेतलेला आहे. ते गिफ्ट नेमकं कोणते असणार ते देखील आपण पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर तुम्हाला एकूण 2 लाभ मिळणार आहेत, कारण की भरपूर महिला विचारतात सर आतापर्यंत पैसे कशामुळे जमा झाले नाहीत. तर हे पहा, इलेक्शनमुळे आचारसंहिता चालू होती आणि त्या कारणास्तव लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही, परंतु आता तसं होणार नाही. आता डायरेक्ट पैशांचं वितरण जे ते केलंच जाणार आहे. तुम्हाला देखील 1,500 रुपये महिन्याचे आणि पुढच्या महिन्यात 1,500 रुपये असे मिळून 3,000 रुपये आज तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. विभागानुसार जिल्ह्यांच्या याद्या आलेल्या आहेत. 3 याद्या महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो. या 3 याद्या आत्ताच काही क्षणांपूर्वी जाहीर झालेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचं नाव तर आपण सांगणार आहोतच, सोबतच तुमच्या जिल्ह्यामध्ये आज पैसे मिळणार का, उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आणि सोबतच कोणते जिल्हे ज्याचे थोडं उशीर होऊ शकतो ती यादी देखील आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे नवीन असताना लगेच लाईक करून टाकायचं व्हिडिओला चालूमध्ये, कारण की या अपडेट आपण यूट्यूब
यूट्यूबवर सर्वात अगोदर ऑथेंटिक अपडेट आपण घेऊन येत असतो. त्यामुळे ही यादी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चला तर वळूया आपल्या पहिल्या यादीकडे. या याद्या पाहिल्याच्या नंतर आपण लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त नवीन मोठा बोनस जाहीर झालेला आहे, नवीन गिफ्ट जाहीर झालेले आहे. ते गिफ्ट देखील आपण पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर यादी पाहूया. सर्वात पहिली यादी असणार आहे मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रामधील 12 जिल्ह्यांची यादी शासनाने जाहीर केलेली आहे. आज रात्रीपासून या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते सुरुवात होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रात्रीपासून पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्यानंतर आहे त्यामध्ये असणार आहे जालना, त्याच्यानंतर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव. तर या 12 जिल्ह्यामध्ये आज रात्रीपासूनच पैशांचं वितरण करण्यास सुरुवात होणार आहे. उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार ते देखील पाहूया आणि त्याच्यानंतर धमाकेदार मकर संक्रांतीनिमित्तचे स्पेशल गिफ्ट कोणते असणार ते देखील पाहणार आहोत. तर हे पहा, उद्या पैशांचं वितरण, उद्या सकाळी पैशांचं वितरण होणार आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळपासून पैशांचं वितरण होणार आहे. आणि उद्या संध्याकाळपर्यंत अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा असेल, वाशिम असेल, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली सोबतच वाशिममध्ये देखील पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. तर या याद्या अतिशय महत्त्वपूर्ण याद्या आपण तुम्हाला दिलेल्या आहेत. आता सोबतच कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार, लाडक्या बहिणींना फायदा जो आहे तो कशा पद्धतीने होणार ते जाणून घेणे देखील अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. पहिली यादी आलेली आहे. सर्वात प्रथम म्हणजे शासकीय बँकांची. शासकीय ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर त्या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैशाचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. यामध्ये समाविष्ट आहेत बँका म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे सर्वांची आवडती SBI बँक, त्याच्यानंतर आहे बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. याच्यानंतर दुसरी यादी असणार आहे प्रमुख खाजगी बँकांमध्ये. त्यामध्ये असणार आहे HDFC बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि तिसरी यादी असणार आहे ज्या की इतर बँका व पेमेंट आहेत म्हणजे सेकंडरी बँक्स आहेत त्यांची यादी असणार आहे तिसरी यादी. त्या तिसऱ्या यादीमध्ये असणार आहे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक या बँका ज्या आहेत त्यामध्ये समाविष्ट असणार आहे. तर या लेवलनेच पैशांचं वितरण जे आहे तुमच्या खात्यामध्ये केलंच जाणार आहे. आता पाहूया लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीनिमित्त स्पेशल धमाकेदार गिफ्ट नेमकं कोणते असणार, कोणत्या लाडक्या बहिणींना हे गिफ्ट मिळणार आणि यासाठी पात्रता आणि अटी नेमकं कोणत्या आहेत ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम असणार आहे मित्रांनो मोफत सिलाई मशीन योजना. महिलांचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वात पहिली योजना जाहीर होणार आहे मोफत सिलाई मशीन योजना. त्याच्यानंतर असणार आहे मोफत सिलिंग फॅन योजना. त्याच्यानंतर तिसरी योजना असणार आहे मोफत प्रेशर कुकर योजना. या 3 योजना ज्या आहेत त्या लाडकी बहिणीसाठी मोठं गिफ्टच नक्कीच ठरणार आहे. कारण की प्रत्येक गिफ्ट हे लाडक्या बहिणींचं आवडीचं असणार आहे आणि त्यांच्या आवडीनुसारच लाडक्या बहिणींना हे गिफ्टचं वितरण जे आहे ते टप्प्याटप्प्यानं केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया कशा पद्धतीने भेटणार आहे व काय होणार आहे. आणि चौथं गिफ्ट तर राहिलंच मित्रांनो तुम्हाला सांगायचं ते म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर मिळणार आहे मोफत पैठणी साडी. हो मित्रांनो, मोफत पैठणी साडी आतापर्यंतची सर्वात जबरदस्त साडी जी आहे ती लाडक्या बहिणींना मिळणार आहे. आणि हीच साडी जी आहे ती लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डायरेक्ट काही क्षणांपूर्वी जमा देखील केलीच जाणार आहे. त्यामध्ये तुमचं असणार आहे लवकरच तुमच्या रेशन दुकानामध्ये संपर्क साधायचा आहे आणि त्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे. कारण की प्रत्येक लाभानुसार लाडक्या बहिणींना पैठणी साडीचं वितरण जे आहे ते केलंच जाणार आहे. त्याच्यानंतर त्यासाठी पात्रता काय असणार आहे तर रेशन कार्ड धारकांना तुमच्या महिलांना सोबत तुमच्या जवळच्या रेशन कार्डमध्ये दुकानामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. लाभ जो आहे तो सणासुदीसाठी तुम्हाला 100% भेट मिळणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे मोफत सिलाई मशीन योजना. अतिशय जबरदस्त क्वालिटीच्या सिलाई मशीनी ज्या आहे तुम्हाला वितरण करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. आता सिलाई मशीन कशामुळे वितरित होणार आहेत तर हे पहा, सिलाई मशीन वितरण होण्याचं एकच कारण आहे ते म्हणजे काय तर ते कारण आहे मित्रांनो महिलांना सक्षमीकरणासाठी महिलांच्या ही सिलाई मशीन योजनेचं वितरण जे ते करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. आणि हा निर्णय महिलांच्या नक्कीच संधी जी आहे ती मोठी संधी देणार आहे. सर्वप्रथम मला आधार कार्ड असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, वयाचा पुरावा, ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो हे आवश्यक कागदपत्र जे आहे ते जमा करून ठेवायचे आहेत. कारण की अर्ज चालू होता क्षणी तुम्हाला PM विश्वकर्मा यांच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे आणि हा अर्ज केल्याच्यानंतर तुम्हाला अर्जाचे प्रिंट जे आहे ते जमा करायचे आहे. अशा सर्व गोष्टी केल्याच्यानंतर तुम्हाला देखील सिलाई मशीन जे आहे ते मिळून जाणार आहे. आणि आता दुसरी 2 योजना आहेत त्या म्हणजे प्रेशर कुकर आणि मोफत सिलिंग फॅन जो की तुम्हाला या योजनेच्या संदर्भातच मिळून जाणार आहे. तर त्यासाठी देखील तुम्हाला अर्ज करायचे आहे. ते अर्ज कुठे करणार तर तुम्ही
स्थानिक ग्रामपंचायतमध्ये हे अर्ज जे ते उपलब्ध झालेले आहेत आणि त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन तुम्हाला हे अर्ज करायचे आहेत. ठराविक वीज वापर थांबवण्यासाठी तुम्हाला मोफत सिलिंग फॅनचा अर्ज देखील तुम्हाला नक्कीच करायचा आहे. हे दोनही अतिशय छान असे योजना आहेत आणि त्याचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर त्वरित आपल्या जवळच्या कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीच्या आजच्या अपडेट होत्या. आपण लाडकी बहिणीविषयी दररोज नवीन अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा तशा एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.